पण ती अजून कसं होते, आता तुमच्या मनात द्वंद्व आहे, एखाद्या गोष्टीविषयी तक्रार आहे, ती मर्यादा असते ना, मर्यादेच्या बाहेर गेलेलं असते, मर्यादेच्या बाहेर गेलं असतं त्याच्याविषयी बोला. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ती कुणाकडे तक्रार करत नाही, कुणाकडे अपेक्षा ठेवत नाही. आता लक्षात ह्यातला महत्वाचा शब्द अपेक्षा. तुम्ही अपेक्षा कुठंच ठेवायची नाही, तुम्हाला त्रासच होणार नाही. 100%. ते इथं मला गेलो, इथं मला हे सहकार्य करावं, मला 4 रुपये द्यावं, अपेक्षा ठेवायची नाही. बरोबर. निघालो ना, देवाकडे निघालो बस. ती त्याची तेव्हा अपेक्षा मला द्यायचं देईल ना, इथंच गप कर. मी आता झोपली, सकाळी उठवायची त्याच्या हातात आहे मला. कसं बरोबर आहे. झोपली ना मी, सकाळी उठवले की त्याला नमस्कार, हाय बाबा सिद्धनाथ नमस्कार करतो, तुम्ही आज मला उठवलं, तुमच्यामुळे मी आज ही दिवस बघतोय. काय तुम्ही झोपत मला उठवलं नसल्या मी काय बघणार. बरोबर आहे. सूर्य चंद्र ही आज देव आहे की. लय राव जीवनात लय काय करायचं बघायचं लय काय आहे, पण नाही हो. माणूस 1% सुद्धा ज्ञान घेत नाही, 1% सुद्धा गोष्टी त्याला माहित नाही, 1% सुद्धा जग फिरत नाही. माणूस काय नाही, डोळं झाकून जगतोय फक्त बघा. तुकाराम महाराज असं काय काय उपदेश पण आपण माहिती लय. आता हिता आहे, आपली हिता जो असे जाग होता, धन्य माता पिता तयाच्या, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटेचा, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पाहणार. तुकाराम महाराजांनी या भागात काय सांगितलंय, अशा व्यक्तीबद्दल सांगितलंय की जो मनुष्य जीवनाचं कल्याण करण्यासाठी जागृत झाला, जीवनाचं कल्याण करण्यासाठी जागृत झाला, त्यासाठीच व्यक्तीसाठी ही काय या अभंग आहे. जन्मदाते माता पिता ते धन्य आहेत त्याचं. अशा कुळात जे पुत्र आणि पुत्र जन्माला येतात ते सात्विक स्वभावाचे असते, आपल्या बसली येणारी पिढी आहे ती. असे घर बसल्यानं भगवंताचं कौतुक वाटते त्यांना, भगवंताचं त्यांच्याविषयी म्हणजे समाधान वाटतं त्यांना. गीता भागवत करती श्रवण, वाचन म्हणजे आता आपण ग्रंथ वाचन करतो काय, ह्याचं चिंतन होतंय ना विठ्ठलासमोर. मग ही ह्यांची सेवा करायसाठी देव तत्पर असतो. तुम्ही आज चाललाय वारीला, तुमची सेवा करायसाठी देव तत्पर आहे, लक्षात घ्या. चहा बी काय घ्यायचा का आपण? नाही ना, दिवसभर तसलं काय नाही. हॉटेलमध्ये तर काय नाही खायचं. तुम्हीच घ्यायच्या झाला घेऊ जरा, तुम्हीच घ्यायच्या बसूया तिथं जरा पाणी बिनी पिऊ, तिथनं जाऊ पाणी पिऊन. आता आपल्याकडे हाय व्यवस्था म्हणजे काय होतं बरं का, अशी जीवनात काय काय आणि अनपेक्षित माणसं घडते ती आणि जीवनाचं सार सांगून जाते. तुम्ही ती आता आता मी एक देवानं एक योगानं भेट झाली म्हणून बोललो. मला जिथं जायचं तिथं असं वाटतं बरं का, कोणतरी नाही शक्य होतो, गोंधळात लय अपेक्षा होती, पण नाही झालं. जिथं तुम्हाला सांगू शक्ती ऊर्जा तयार झाली असते की नाही, वाटत रस्त्यावर एखादा भेटत, तुम्हाला रस्त्यावर एखादा भेटत, लक्षात ठेवा. तुम्हाला कशात व्यसन? आम्ही तंबाखू पितो, एवढीच ती सुटेल का नाही? ती हळूहळू सुटेल, एकदम सुटणार आहे का सोडायची इच्छा? इच्छा झाल्या होणार नाही. आता हिथं कोण हो लक्ष ठेवाय का काय आवश्यकता नाही. कोण काय आलं नाही ते राव, त्यांनी मेसेज बी केलं नाही काय नाही. आराम करत असतील आता, सकाळ जर नका असेल. घ्या मग जावा तुमच्याकडे.
या परत कधी आला तर काय काय परत कधी आला तरी येणार की राव आता ह्या मार्गावर असतोय सारखं बहिणीची मुलगी दिली इथं कुठं इथं घरी पिंपरीत पिंपरीमध्ये पिंपरी बुद्रुक सारखं इथं आहे आता तुम्ही असं करगणीतनं रामाचं दर्शन घ्या आणि मधनं सरळ निघा तिकडे शुक्राचार्याला कुणी कोण जायचं मला रोड माहित नाही मी मॅपवर टाकतो बघा हालतो सरळ माझं तसं आहे चालतं जमवाय तुम्ही हो हो चालेल चालेल मग तुम्हाला आता करगणीत रामाच्या मंदिरात पण मुक्काम होईल तुमचा 15-16 किती लांब आहे? किलोमीटर आहे. आणि मी शुक्राचार्याला जायचं म्हणतो डायरेक्ट कशातलं आहे हां मग सर हे हां निलकर्गीतनं खालीकडं ते हां शिवतरमधनं सुखाचार हां वर तिथनं वर चढला की बाणवगाडातनं तिकडं पलीकडे त्या ह्या वाटचा हायवे येतो ना त्या हायवेला जातात हां मिसळ अरे आधी बोल असतात ना काय जेवले उद्या प्रभू आ रहे हे बघा गाव माझ्या द्या माझा सिद्धनाथच माझा रामदेव माळशिरस माळशिरस हो हा बनवाय दोन मी घेत नाही बरं का स्पेशलच्या बनव कसलाच नाही घेत आपण तुम्हाला काय नाही म्हणून हे होतंय काय यावं प्रेमात चहा घ्या तेवढा उद्या आहे की? उद्या तुमच्या मार्गाला चालला उद्या नाही उद्या आहे की यात्रा तुमची तर 2 दिवस आहे की अजून उद्या वाटलंच तर उद्या संध्याकाळी जेवणाचं नियोजन करा काहीतरी एक भाकरी भाजी काहीतरी चहा आपण हॉटेलमध्ये काय खात नाही हो एकच द्या चहा हो आता नाही यात्रा आपली झाली आता परवा दिवशी उद्या परवा दिवशी यात्रा आहे ना 2 दिवस आहे यात्रा ही जकाबाईची यात्रा जी आहे की नाही ही सगळी तिकडे जाते तुम्ही मग अरे वा 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 लक्षात घ्या ही यात्रा जी आहे की नाही हां उद्या इथं परत पालखी निघणार हां सगळी त्या जकाबाईला येणार बरं तिथनं मी कुठं जाऊ मग शुकाचार्य तुम्ही ऐका हां सुखाचार्याची माणसं तिथं जकाबाईला दर्शनाला येणार बरं 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 अरे तुम्ही सुखाचार्य करून तिथं येऊ शकताय बरं बरं किती लांब आहे तिथनं शुकाचार्य आता तिथनं निरकंदीतनं मानेवाडी 3 किलोमीटर शुकाचार्य हां अरे वा वा मग माझ्या जायच्या मार्गावर जाय की राव मग मी माघार कशाला येतो मी तिथनंच तसं जातोय पुढं मग तुम्ही शुकाचार्य करून अरे वाडे मग तुम्ही असं करा की संध्याकाळी दर्शन घेऊन मुक्कामाला आपल्या मानेवाडीत येतो की तिथं हां तिथं राहत असतील ना सगळ्या इथनं गेलेली आपली माणसं मुक्काम सगळ्यांचा कुठं असतो शेवट जकाबाईवर्षी हां तेच की तिथं करू मुक्काम मी आता चालू जायचं म्हणतो कसं आहे उद्याच्याला कसं होणार यांचे सगळं कळत चालत तुम्हाला ते संध्याकाळचं तिथं 7 वाजणार 8-9 वाजता 7, 7, 8 वाजता हां तुम्ही आज गेलं तर कसं होणार तुमचं तुम्ही सुखाचेरीत थांबून काय
माघार तिथनं उतरमधनं जकाबाई येऊ शकता. पण आता इथनं जकाबाईच्या शुकत- तिथनं डोंगरवर चढला हा. की डायरेक्ट पैसे जात आहे वर बरं. घाटमाथ्यावर. हां. पैसे पलीकडे तिकडं हायवेच धरा लागतो. तुम्ही आता डोंगर अरे चढला उतरला का तसं ती जकाबाईचा डोंगर मग सुखाचार्य जायचंच आहे का? हो हो हा? मग सुखाचार्य करून तुम्ही तिथे येऊ शकता. पण आता मी हातल्यावर मला जाणं होईल का पुढं शुकाचार्याला? पोचणार किती किलोमीटर आहे? 20 नाही, कमी आहे. तुम्हाला जाताना असं आहे येरकंची 6 किलोमीटर आहे. हां. 6 किलोमीटर त्या हे उत्तरपर्यंत आहे. हां. 12 किलोमीटर, आणि तिथनं एक आत 3 किलोमीटर. 15 किलोमीटर. आणि ही उत्तरपासून तिथनं एक 2 किलोमीटर 2-3 किलोमीटर आत जायला लागतं डोंगरात. हां. सुखाच्या तुमच्या ह्याच्यात ठरवा कसं पण तुम्ही चालत जायचं म्हणल्यावर तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला नियोजन गेलं पाहिजे. तुम्हाला कसं करायला ना इथनं जाऊन परत ना एक तर कसं आहे मग सुखाचार्य थांबावं लागलं. मग विषय कसा होईल माहीत आहे का? तुम्ही आज गेला ते सुखाचार्य सूत्र मग सुखाच्या संध्याकाळी पोचला उद्या सकाळी तिथं उठून सगळं उरकून कारण ही पालखी असतो संध्याकाळी 6 वाजता. तिथनं तुम्ही तिथे येऊ जकाबाई दारात येऊ शकता. तिथं तर शिकू तिथनं वर चढायचं पैसे जाते ती बी तिकडून तिथनंही सुखाचार्याला जातो. हां. 2 वाजले असते का? 4 वाजले. नाही मग जाणं 20 किलोमीटर होत ना, 15 सुद्धा किलोमीटर होत ना आता हालून. नाही झालं तुम्हाला निरकंजी स्टॉप. मग शुकाचार्यातनं माघारी मानेवाडी ते किती किलोमीटर यावं लागते म्हटलं? सरासरी तुम्हाला सांगू का एक अंदाजे सुखाचार्यातून माघारी सुखाचार्यातून तुम्हाला हे उत्तरला यायला लागणार 3 किलोमीटर. हां. हे उत्तरमधनं